येले 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 येले. कोणी बघायला काय निघालोय, थोडासा उशीर झाला निघायला. चेकआउट केलं आहे. आता आपण चाललो आहे KSR ग्लोबल ॲक्वेरियम. इकडे साधारण 1.5 तास लागेल आपल्याला तिकडे पोहोचायला. मासे नव्हते, एकदम कमी पाणी आहे. हो का, इकडं मोठा पडलाय आतमध्ये, तो चांगलाय डायरेक्ट. आजच पडलाय, आजच पडलाय. हो कसं काय वाटतंय? कच्चंच वाटतं. एवढं पण नाही वाटतं तितकं. सगळे बोर्ड आहेत ना. नहीं, कोई कार पे. हा अल्बिनो पाखरू आहे. बेंगॉल कॅट. वाईल्ड आहे का बेंगॉलचं का माहिती नाही मला पण. हे माणसं आलेत. बेंगॉल कॅट आहे, म्हणजे मला नाही माहिती, मी विचारलं इकडे. पण बघा ना, कॅप्टिव्हमध्ये असल्यामुळे यांचं जे नॅचरल आहे ना, उड्या बिड्या मारणं, ते सगळं बंद होऊन जातं. मग ते असे वियर्ड ॲक्ट करता हे असे. मेल फिमेल असावे माहिती नाही, दोन्ही मेलच आहेत. इमू इमू आपण ऑलरेडी बघितलं होतं पेरूच्या वाडीमध्ये. आपण सावंतवाडी KSR ग्लोबल ॲक्वेरियम इकडे आलो होतो. म्हणजे बरंच नाव ऐकलं होतं, पण मला वाटतं इकडे रोडचं काम सुरू आहे, रोड बंद आहे, त्यामुळे जरा पब्लिक कमी आहे. 18 ते 60 किलोपर्यंत होत आहे इमू. ते डकला बघ, डोक्यावर बघ कसं आहे, शेंडीवाला डक. हे बघ, तुझे फेवरेट तुला हवेत ना, गिनी फाऊल. पांढरे पण आहे त्याच्यामध्ये, पण आहे काहीतरी वाटतं रे. हो, एकदम जुरासिक पार्क वाली फिलिंग. खाली बघ, मोठे मोठे इग्वाना आहेत, निळा पिवळा वेगळ्या वेगळ्या रंगाचे. खूप मोठे होतात हे. ही तरी जरा लहान साईज आहे. हे हा बघ, हे ऑरेंज कलरचे आहेत. हे पांढरा तांबडा रस्सा. इकडं पुढं बघा, हा कसा आहे, डायरेक्ट आकाशी. हा निऑन कलर. याचा रंग बघ कसं निऑन. हो 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 हो, जबरदस्त रंग याचा. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहेत हे इग्वाना. चिखल आहे का कोकोपीट आहे माहिती नाही. कोकोपीट. कोकोपीट आहे ना. हा अल्बिनो आला आहे. अल्बिनो म्हणजे रंगच नसतो त्याला, त्यामुळे त्याला अल्बिनो म्हणतात. खतरनाक. आत्तापर्यंत जेवढे बघितलेत ना आपण इथे, त्यात सर्वात मोठा आला आहे हा. जरा वेगळाच आहे, काळा. हे स्नॅपिंग टर्टल आहे हा. डेंजर चावतो चावला तर. हा किती काळा आहे, दिसून येत नाही आम्हाला. दिसलाच नाही, आम्ही झाडाच्या खाली शोधतोय काहीतरी, आणि हा इथं बसला एकदम केमोफ्लेज होऊन. एकत्र किती बसले ते, 2-3. डॅफी डक आहे. डॅफी द डक. काय नाव आहे यांचं ब्लॅक डकचं? कायागू ब्लॅक डक. कायागू ब्लॅक डक. माहिती. हे पक्षी बिया तसेच पान वनस्पती पिकांचे वनस्पतीजन्य भाग खातात. तसेच वसंत ऋतू आणि उन्हाळ्यात ते कीटक, गोगलगाई, क्रस्टेशियन्स अशा अपृष्ठवंशीय प्राण्यांचे जास्त प्रमाणात सेवन करतात. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर IUCN या संस्थेद्वारे अमेरिकन ब्लॅक डक ही सर्वात कमी चिंताजनक प्रजात असल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणजे भरपूर येथे कापून खाल्ले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. काय सकर कॅट दिसतं का तिकडे? हां, सकर कॅटच आहे तरी जास्त. चिलापी आहेत. त्यात एक लाल चिलापी हो, कसा आहे रंगीत पण आहेत. तो किती रंगीत आहे. तो आलावरती केवढा रंगीत आहे, बापरे. तो रंगीतवाला चिलापी जो दिसला ना, तो मोझांबिक चिलापी आहे. म्हणजे मोस्टली मोझांबिकच तसे होतात, लाल पिवळे निळे रंग असतात, पण त्यांना ना मांस नसतं, जसं गिफ्ट तिलापियाला असतं ना. हा इकडे बघा, हे असं. हां हां,
अरे इथं बघ, हा का बघ. अरे सर्वात जास्त IQ असलेला पक्षी आहे ग्रे पॅरेट. कनूर विनूर म्हणतात ना, लॉरी कनूर, ते येत वाटतं. पिंजऱ्यात नाही येत वाटतं. ठीक आहे. केवढे माणसं आले बघ ना. हा एकदम कम्फर्टेबली राहतात. हातकार बरं हाता येतात का बघा. नाही कोण रिस्क का. हा इकडे हे वरती बघा, रंगीत रंगीत किती आहेत. वर तर बघितलेच नाही आपण. यो 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 यो. नाही लॉरी आहेत का कनूर आहेत माहिती नाही. ठीक आहे प्रणव. एक याच्यामध्ये एक लालवाला पण येतो, पण लालवाला नाही वाटतं. तो पण खूप सुंदर दिसतो. आपण आधी पण गोल्डनवालाच बघितला होता, गोल्डन मकाऊ. ते कनूरच आहेत ना हे. वरचे लॉरी आहेत का. सगळे ऑड जुळले आहेत बघ ना, वेगळे वेगळे नर मादे. पक्ष्यांची गुहा. या गुहेमध्ये ओके कॉकटेल. हे असं मी पण पाळणार आहे. जावा स्पॅरो आहे. जावा स्पॅरो. लवबर्ड्स आहे, जावा स्पॅरो आहे आणि कॉकटेल आहे. मिशिकी कोई म्हणतात ना, ते जॅपनीज कोई, मिशिकी कोई, त्यातले प्रकार आहेत हे. पण हे ते हाय ग्रेडवाले नाहीत, सगळे लो ग्रेडवाले ते. पण कलरफुल आहेत भरपूर. पण याच्यामध्ये चिलापी पण मिक्स झाला. सुपर दिसतात. आपल्या घरी पण असं टँक पाहिजे, किती मस्त वाटेल ना. हे असं बघून आहे ना एकदम रिलॅक्स फील होतं. असं संध्याकाळी खूप स्ट्रेसमध्ये असाल तुम्ही तर असं येऊन रिलॅक्स करू शकता माशांमध्ये. त्यांना फीड करा, त्या पाण्यामध्ये हात टाकायचे, असं हे करतात ना, हाताला टच वगैरे करतात, खूप मस्त वाटतं. ब्लॅक कार्प. सायपर्निस पण सेम प्रजातीचे मासे आहेत, म्हणजे कार्प व्हरायटीचंच आहे. हे पण ॲक्च्युली सायपर्निसच आहेत. क्या मस्त आहे रे. हो ये एंट्री. हा वा AC चालू, किती भारी वाटतं AC मध्ये. बाप रे. विडो टेट्रा म्हणायचो आम्ही. तर हे कलर केलेले असतात, गुलाबी, ग्रीन, येल्लो. याचा कलर मुळात असा नसतो. हे टिनोफॉईल बार्ब आहेत, अल्बिनो टिनोफॉईल आणि आपले रेग्युलर टिनोफॉईल. केवढे आहेत. हा सिल्वर शार्क नाही ॲक्च्युली तो, पण त्याचं नाव दिलं सिल्वर शार्क. खडशी नाही. खडशी सारखे दिसतात. हां यार यांचं नाव मला माहिती आहे. हे टेट्रा आहेत. कॉंगो टेट्रा तर नाही ना. हे घेतले का. सफेद आणि काळे रंगीत मळे आहेत. हा सफेद आणि काळे मळे. शार्क आहेत ते, म्हणजे ॲक्वेरियमच्या भाषेमध्ये असे शार्क नाही आहेत ते. हे असे मळे आहेत. अल्बिनो रेनबो आणि ब्लॅक रेनबो. हे नाईफ फिश आपण म्हणतो ना, चालट. हा. हे पिराना बघायचं का, असली पिराना. थोडे असली पिराना आहेत, थोडे नकली पिराना पण आहे. हे रूपचंद दिसतात. हे रूपचंद आहे आणि असली पिराना बघ कसा दिसतो. हा याचा शेप बघ तोंडाचा आणि यांचा शेप बघ तोंडाचा कसा दिसतं का. शेप वेगळा आहे. हे ब्ल्यूफिन मासे आहेत. खडशी ब्ल्यूफिन मासे खडशीच आहेत ना. हां हे सेवेरियम म्हणतात. सेवेरियम यांना. अल्बिनो आपण समुद्रात पकडले होते. नाही काळुंदर नाही आहे. सेवेरियम आहे हा. ब्लॅक सेवेरियम आहे हा. पलीकडचा कलर केलेला सेवेरियम. हां तो पण सेवेरियमच आहे. काळुंदर सारखे दिसत आहे ना. हा बघा आरवाना, पर्ल आरवाना आहे. इथे एशियन आरवाना लिहिलं आहे, पण हा गोल्डन पर्ल आरवाना म्हणतात त्याला, तो आहे. माझ्याकडे खूप मोठा होता.
चोवेलनोज कॅटफिश आहे ते. पिकॉक बास, पिकॉक बास म्हणतात त्याला. हा समुद्रात मिळतो ना. मरळीसारखा अटॅक करतो आपण लुअरवर. पिकॉक बास, फ्रेश वॉटर, रॅट टेल. अच्छा, आबा आबा इल नाही आहे, आबा आबा आहे. मला वाटलं इलेक्ट्रिक इल ठेवायला लागली की काय. हे काय आहे? चन्ना आहेत का? नाही, बिचर फिश आहे, बिचर. सॅडल्ड बिचर फिश. बिचर बिचर. त्याच्यावरचे फिन बघा कसे आहेत. आपण पाळणार होतो ते ना. हां तेच. प्लेटीज म्हणतात त्यांना, प्लेटीज. आणि हे जे आहे ना जावा मॉस आहे, हा ते गवत का? गवत, हा मॉस, जावा मॉस. यो हे बरेच टेट्रा आहे, यांचे नावं मी विसरलो. हॉकी स्टिक टेट्रा आहे हा. कोणता? हॉकी स्टिक. हा हॉकी स्टिक आहे. हा तो पूर्ण- हर्ली क्वीन आहे. हा पूर्ण दिसतोय ते. हर्ली क्वीन टेट्रा, हां बरोबर. आणि हा काय म्हणते, ग्लास कॅटफिश. कसा आहे ना, मस्त. दंडावणी. कुठे? दंडावणी नाही रे ती, पागल. क्लाउन लॉज किती मोठा आहे, बापरे. एवढा नसतो का हा? नाही, एवढा मोठा नाही पाहिला मी पण. हे पण टेट्रा आहे, यांचं काय नाव आहे बरं? ते बघा पापलेट. पॉपलेट नाही आहे, डिस्कस आहे. डिस्कस हा गावावरती. नाही, वडा आहे वडा. असे मासे बघितले मला लगेच टँक सेट करूशी वाटते. हे निऑन टेट्रा. हा मासाचे का काय? नाही नाही. निऑन टेट्रा. हा कोणता आहे? हा मळ्या आहे ना? नाही रे, मळ्यासारखंच आहे. तसंच दिसतं पण नाही आहे ते. मळे थोडी ठेवणार नदी सोडलं त्याला मळ्याच म्हणतील लोक. याच्यात काय मिक्स आहे, निऑन टेट्रा आहे आणि काय म्हणता यार छोटे त्याला, छोटे झिंगे पण आहेत श्रिम्स. ब्लड फिन टेट्रा, ब्लड टेट्रा असं काहीतरी आहे. ते श्रिम्स बघा छोटे छोटे. हे हां कुठे? हां घोस्ट श्रिम्स आहेत ते. ते मोठे नाही होते का हे? नाही, बारीकच राहतात ते. हे प्लांट्सची ॲल्गी वगैरे खातात, याच्यामुळे प्लांटेड टँक छान राहतो. ब्लड लाईन डॅनिओ म्हणतात याला. हे खूप विलुप्त होत चालले बरं का हे मासे. याच्यावर आता थोडीशी बंदी आणली पकडायला. हे ब्रीड होत नाही कॅप्टिव्हिटीमध्ये. पुढे मिळते ते. आपल्या इकडेच मिळतात नदीमध्ये, एक विशिष्ट भागात मिळतात. हे वरचे हे एंजल फिश आहे. हे बघ पेंगेसियस बघ. आणि हा मोठा पाकू, अल्बिनो पाकू. ओहो ओ केवढे आहेत. ओके. आपण पकडलेलं तर याच्या खूप मोठा होता ना, याच्यापेक्षा खूप मोठा होता. हे 2-3 मिळून एक. हे ॲलिगेटर म्हणत होते, अल्बिनो ॲलिगेटर गार. आपण जे रात्री पकडलं होतं ते पण सेम असंच होतं. हां रात्री नाही, तो बॅरेकुडा होता, तो चिचकुळा तोंड दात होत्या. तो ग्रीन गुरामी होता, हा अल्बिनो आहे. हे चना फिश बघ. तेच सांगतोय मरळ, मरळचा एक प्रकार आहे. चनाच आहे ना, हा लिहिलं नाही आहे पण हा चना फिशच आहे. स्पॉटेड अल्बिनो क्लॅरियस कॅटफिश. मांगूर म्हणलं तरी चालेल. नाही आणला. हां मांगूर म्हणलं तरी चालेल. हा त्याचाच प्रकार आहे. इंडोनेशियन टायगर फिश. डायमंड डव, डायमंड. हां हे काय डायमंड डवच आहे ना. हां काय नाव आहे तुमचा? मी व्हिडिओ 2-3 वेळा पाहिला आहे तुमचा व्हिडिओ. एक व्हिडिओ 2-3 वेळा पाहिले हो तुमचा व्हिडिओ. अच्छा अच्छा. एक फोटो भेटला. हां मिळेल. पिझ्झा पिझ्झा फोटो घे थोडा. हेज हॉग. हां बटेर बघा. हां शुगर ग्लायडर दिसतं, नाव पण दाखवलं. हे याच्या खाली गवताखाली, हे लॉन खाली तो झोपलाय, लपला. ॲक्च्युली ते लपतातच, आतमध्ये लपतात, होलमध्ये राहतात. तर ते असं नॅचरल त्याचं हे त्याच्या खाली लपलाय तो. कॅलिफोर्नियन क्विल. फिसंट आहे, फिसंट कोंबडीचाच एक प्रकार आहे. अंडे घातले इकडनं घे माझ्या इकडनं. हां येले 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 येले. ओ किती माणसं आलेले बापरे.
कसलं भारी चालतंय हा. ये नीट ये प्रणव. अरे साईडला हॉटेल पण आहे रे, भूक लागली आहे, खाऊयात. सँडविच द्या 2 ग्रिल. कॉर्न मेयो द्या 2. ग्रिल्ड असेल ना. कोल्ड कॉफी घ्यायची का रे? नाही मग एक काम करा, 2 कोल्ड कॉफी द्या. थांब नाही तर सँडविच एवढं. भयानक गरम होत आहे, बापरे. इतकं डिहायड्रेशन झालं आहे, घाम आला आहे. आता इथे बसलो आहे कॅफेमध्येच, कारण की मेन कॅन्टीन जी आहे ती बंद आहे. तर इकडे कॅफेमध्ये बसलो आहे, सँडविच आणि कोल्ड कॉफी ऑर्डर केली आहे. इकडचं तर झालं आहे बघून, संध्याकाळ पण होत आली आणि इकडनं गोवा मला वाटतं फार फार तर 1 तास लागेल. पणजीला जायचं आपल्याला. आणि मित्र आहे आपला गीतेश झुरे, त्यांनी लोकेशन पाठवेल लोकेशन आता, आणि मग आपल्याला त्या लोकेशनवर जायचं पणजीला. तर आता फटाफट निघूया. 6 वाजून गेलेत, 6:15 वाजलेत. पोचलो आहे फायनली, गोव्यात पोचलो आहे. अजून आपल्याला लोकेशनला काय 5-10 मिनटं लागतील पोचायला. चहा घेऊया, खूप तलब आली चहाची, आणि पाणी पण प्यायचं आहे. फर्स्ट वाला प्लेन चॉकलेट आएगा. अच्छा. इसमें वनीला चॉकलेट एंड चॉकलेट चिप्स. गीतेश आहे. गीतेश सबस्क्रायबर प्लस फ्रेंड पण झाले. आमचं बोलणं बऱ्याच आधीपासून सुरू होतं की हा मला म्हटलं होतं की गोव्याला या. आणि फायनली आपण आज गोव्याला पोहोचलो आहे, आणि गीतेशसोबत आपण फिशिंग प्लॅन करणार आहे. तर त्याचं थोडंसं काम आहे 1-2 दिवस. 1-2 दिवसानंतर मग आपण मस्तपैकी गीतेशने काही प्लॅन्स केलेत फिशिंगचे, ते करणार आहोत. आजपुरतं एवढंच. खूप टायर्ड झालं, झोपतो जरा. भेटूया उद्या सकाळी.